जोश मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या प्रमुख बातम्या। दहावी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉपीमुक्त परीक्षांबाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदाच्या 10वी-12वीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त अभियान अधिक कडकपणे राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही देखरेख, भरारी पथकांची तैनाती आणि संशयास्पद हालचालींवर तात्काळ कारवाई अशी कडक व्यवस्था करण्यात येणार आहे। कॉपी करताना किंवा कॉपीस मदत करताना आढळल्यास विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा मंडळाकडून देण्यात आला आहे। विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरप्रकारांना बळी न पडता स्वतःच्या तयारीवर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे। पारदर्शक पद्धतीने परीक्षा पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने कडक पावले उचलली आहेत। परीक्षा दरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी राज्यभर कडक निगराणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून या समित्या थेट परीक्षा केंद्रावर लक्ष ठेवणार आहे। परीक्षा केंद्रावर स्थिर आणि फिरते पथक सोबत अचानक तपासणी तसेच संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष दिले जाणार आहे। परीक्षा काळामध्ये केंद्राच्या आसपास असलेली फोटोकॉपी दुकानं बंद असणार आहेत। मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर देखील पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। कॉपी पेपर फुटी आणि गैरप्रकार आढळल्यास विद्यार्थी, पालक तसेच संबंधित केंद्रावर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही शिक्षण मंडळाने दिला आहे। कोणताही ताण न देता शांत, सुरक्षित आणि निष्पक्ष वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी सर्व उपाययोजनांना मुख्य उपदेश असल्याचा बोर्डाने स्पष्ट केले। दरम्यान परीक्षेदरम्यान नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन देखील विद्यार्थ्यांना आणि पालकांना करण्यात आले आहे। महाराष्ट्र बोर्डाच्या निर्णयामुळे त्याच्यापेक्षा अधिक शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह होतील असा विश्वास आहे। जोश मराठी, अंजनगाव, सुरजी।